त्याच्यामध्ये शारीरिक क्षमता उरत नाही. शारीरिक क्षमता संपली की बौद्धिक क्षमता आपोआपच निघून जाते आणि मग मुलं घर सोडायला तयार होत नाहीत. अशी मुलं जर अशक्त मुलं असतील तर त्यांना जर सशक्त व्हायचं असेल, आरोग्य निरोगी ठेवायचं असेल तर त्यांनी अशा प्रकारचे अनेक खेळ आहेत ते प्रत्यक्ष मैदानावर घेऊन खेळले पाहिजे. दिलेला निर्णय अंतिम मानून स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडू. आमच्या शाळेचा सन्मान व गौरव होईल. या दृष्टीने या क्रीडा महोत्सवात भाग घेऊ. जय हिंद. शैक्षणिक सप्ताह हा महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला आहे. दिनांक 22 जुलैपासून 28 जुलैपर्यंत हा शिक्षण सप्ताह साजरा केला जातोय आणि आजचा तो 3रा दिवस आहे आणि आजच्या दिवसाचा विषय आहे तो स्पोर्ट्स डे. आणि स्पोर्ट्स डेच्या निमित्तानं आमच्या विद्यालयातील इयत्ता 9वीचे 2 विद्यार्थी आहेत, साहिल जाधव आणि रोहित अलदर. हे 2 विद्यार्थी, रोहित अलदर हा रेसलिंग म्हणजे कुस्तीमध्ये आपलं करिअर करतोय आणि साहिल जाधव हा हँडबॉलमध्ये. तर हे 2 विद्यार्थी आपल्याला आज स्पोर्ट्स दिवसानिमित्त त्यांच्या खेळाविषयीची माहिती आपल्याला थोडक्यात देणार आहे. नमस्कार, माझं नाव रोहित राजेंद्र इयत्ता 9वीमध्ये शिकतो. कुस्तीबद्दल 4 माहिती सांगण्याची रोहित राजेंद्र मी इयत्ता 9वीमध्ये शिकतो. पंडित विष्णू कंपनी शाळेत शिकतो. 6वीपासून खेळत आहे. शाळातर्फेकडे एकदा निवड झालेली आहे. त्यातर्फेकडे राज्याला नंबर बसलेला आहे. त्यातर्फेकडे मी 6वीतर्फेकडे हरलो. त्यातर्फेकडे त्यातर्फेकडे आहे ना दररोज बामणी गावाला कुस्ती खेळलेला आहे. त्यात बामणी गावात खेडेगावात पाड्यात खेळायला आहे. नंतर त्याचे खेळायला पस्तीस गटामध्ये खेळायला. त्यात पहिला नंबर आला. त्यात सांगलीमध्ये गेलो. सांगलीमध्ये 2रा नंबर आला. तिथनं मला शाळेतर्फेकडं सत्कार केला. त्यातर्फे थँक्यू. माझे नाव साहिल जाधव. मी पंडित विष्णू परिषद विद्यालयात शिकत आहे. मी हँडबॉल हा खेळाची त्या माहिती सांगणार आहे. ते तुम्ही सांगणार आहे माहिती. मी शालेय 2020पासून सुरुवात केली. शालेयमध्ये 3 वेळा चॅम्पियन ट्रॉफीमध्ये विजय मिळवलेला आहे. आम्ही हैदराबाद येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय हँडबॉलचे विजय आहे. दिल्लीमध्ये ट्रायल, नागपूर असोसिएशन महाराष्ट्राकडून सिलेक्शन झालेले टीमवर शाळेतर्फे 4 वेळा विभागीय स्तरीयवर जाऊन आणि कप 3रा क्रमांक ठरलेला आहे. आणि आमच्या शाळेतर्फे आम्ही 3 वेळा चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे. आणि शाळेत आपण प्राप्त केलेला आहे. आणि आता होणाऱ्या नागपूरमध्ये 27 सप्टेंबर चॅम्पियन ट्रॉफीसाठी सिलेक्शन झालेलं आहे. आणि श्री सावंत शाळेचे क्रीडा शिक्षक श्री सावंत सर आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री मुख्याध्यापकरण मार्गदर्शक आहेत. थँक्यू.
प्रामाणिकपणे हिरिरीने आणि उत्साहाने भाग घेऊन सर्व नियमांचे एकनिष्ठेने पालन करू व खऱ्या खिलाडू वृत्तीने वर्तन करून आपल्या शाळेचा व संस्थेचा सन्मान व खेळाचा गौरव